तिळाचा स्नेह गुळाचा गोडवा, प्रेमाने वागणे रोज थोडे वाढवा, बोलण्याने आपुलकी वाढो कणाकणाला, समृद्धीचे वाण घ्या संक्रांती सणाला. प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्याला संक्रांत असे म्हणतात. वर्षभरात एकूण 12 संक्रांती येतात. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते, परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्त्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हटलं जातं. तर नवीन वर्ष 2024मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये हा सण 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी येते ती भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी येते ती किंक्रात. तर यावर्षी मकर संक्रांती आहे सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी. तर मकर संक्रांती पुण्यकाळ आहे सकाळी 7:15 ते संध्याकाळी 6:21 तर हा कालावधी 11 तास 6 मिनिटांचा आहे. तर मकर संक्रांती महापुण्यकाळ आहे सकाळी 7:15 ते 9:06 तर हा कालावधी आहे 1 तास आणि 51 मिनिटांपर्यंतचा. आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटणं, पतंग उडवणं यासोबतच महिला सुगडांची पूजा मांडतात. सुगडाची पूजा कशी केली जाते याची आज आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. तर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीतच आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडाची पूजा या दिवशी आपण करत असतो. पण त्यांना सुगड का म्हणतात? सुगड हा शब्द खरं तर अपभ्रंश होऊन आला आहे. सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे. सुघट म्हणजे सुघटित असा घड. या घड्यात शेतात भरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं. मकर संक्रांतीच्या सणाच्या दरम्यान हे असे घट आपल्याला बाजारात नक्कीच मिळतील. तर तांबड्या रंगाचे काही सुगड असतात, तर काळ्या रंगाचे तुमच्याकडे जसे वापरत असतील किंवा ज्या सुगडांची पूजा केली जात असेल ते तुम्ही बाजारातून व्यवस्थित घेऊन यायचे आहेत. हे व्यवस्थित पाहूनच आपण घेऊन येणार आहोत. तुटलेले, फुटलेले किंवा काय होतं असे खाली ठेवले तर व्यवस्थित हे उभे राहत नाहीत. तर व्यवस्थित बघून आपल्याला 5 सुगड घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक मातीची पंती घ्यायची आहे आणि एक छोटासा आपल्याला देवांच्या पुढे ठेवण्यासाठी घट घ्यायचा आहे. तिच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करायचं आहे, दिव्याची पूजा करायची आहे. आणि या दिवशी आपण मिश्र भाजी करत असतो, म्हणजे खेंदट करत असतो. पावटे, गाजर, हरभरा, वांगी, ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत, गुळाच्या पोळ्या आणि मूग व डाळीची खिचडीचा या दिवशी बेत असतो. तर या दिवशी सवासणांना जेवायला घालायचं असतं. आता भोगीनंतर दुसऱ्या दिवशी असते ती संक्रांती. तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर आपण सुगड पूजा करून घ्यायची आहे. पूजेमध्ये मी इथे 5 सुगड घेतलेले आहेत. स्वच्छ पुसून आपल्याला हे सुगड पूजेमध्ये घ्यायचे आहेत. एक दिवा घ्यायचा आहे, हळदी कुंकू घेतलेला आहे गणपती बाप्पा म्हणून, सुपारी किंवा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे, अगरबत्ती घेतलेली आहे, एक वस्त्र घेतलेलं आहे, लाल किंवा पिवळ्या रंगाचं आपल्याला वस्त्र घ्यायचं आहे. आता बाजारामध्ये किंवा शेतामध्ये ज्या भाज्या पिकलेल्या असतात तर या भाज्या आपण या सुगडामध्ये घालणार आहोत, तर त्या घ्यायच्या आहेत. हरभरे घेतलेले आहेत, ऊसाच्या कांड्या घेतलेल्या आहेत, भुईमुगाच्या शेंगा घ्यायच्या आहेत, वाटाण्याच्या शेंगा, ज्वारीचे कणीस घेतलेलं आहे, गव्हाच्या लोंब्या घेतलेल्या आहेत, बोरं, पावटेच्या शेंगा घ्यायच्या आहेत आपल्याला, वड्याच्या शेंगा आणि गाजर घेतलेला आहे. तर बऱ्याच गोष्टींचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हरभऱ्याच्या आपण अशा घाट्या घ्यायच्या आहेत. तर सध्या बाजारामध्ये अशा या हिरव्यागार भाज्या खूप छान अशा उपलब्ध आहेत. त्यानंतर आपल्याला तांदूळ म्हणजे अक्षदा घ्यायचे आहेत, तिळगुळ घ्यायचे आहेत, आपल्याकडं जे उपलब्ध मिठाई असेल किंवा तिळगुळाचे लाडू असतील ते घ्यायचे आहेत, तीळ घ्यायचे आहेत, स्वच्छ पाणी मी इथे घेतलेलं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. ज्याप्रमाणे आपण भारत देशात अनेक सण समारंभ साजरे करतो, त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा देखील या दिवसांमध्ये शेतात किंवा मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतात.
तर येणाऱ्या सोमवारी म्हणजेच 15 जानेवारी रोजी आपण संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत। तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे। त्यानंतर आपण पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणार आहोत। शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करायचं आहे। त्यानंतर आपण पिवळे वस्त्र परिधान करणार आहोत आणि सूर्यदेवाला जल अर्पण करणार आहोत। तर मकर संक्रांतीची ही सुगड पूजा झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया या विडे घेत असतात। तर तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर हे विड्यासाठी लागणारं साहित्य आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगावे। तर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच महिला ह्या विडे घेत असतात। कोणाचा 5चा विडा असतो तर कोणाचा 25चा विडा आहे। तर हा माझा 25चा विडा आहे। त्या कारणाने एवढं सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे। सुगड पूजा झाल्यानंतर मी विडे पूजणार आहे। त्याआधी आपण सुगड पूजा करून घेऊया। तर इथे पहा असे मी 5 तांदळाचे रास मांडून घेतलेले आहे। त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे सुगड घेतले होते त्याला हळदीच्या आणि कुंकवाच्या साहाय्याने अशा आपल्याला नाम ओढून घ्यायचे आहेत। प्रत्येक ठिकाणची आणि प्रत्येक प्रांतामधली पूजा करण्याची किंवा अशी संक्रांतीची पूजा करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असू शकते। आमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तुमच्याकडे जशा पद्धतीने सुगडांची पूजा केली जाते त्या पद्धतीने तुम्ही करायचे आहे। तर माझे असे 5 सुगड मी तांदळावरती ठेवलेले आहेत। त्याचबरोबर देवाजवळ ठेवायचा एक सुगड ही मी ते छोटासा तांदळावरती ठेवलेला आहे। तर ही सर्व मी पूजेची पूर्वतयारी करून घेत आहे। अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। तर आता आपण पूजेला सुरुवात करूयात। तर इथे थोड्याशा अक्षदा ठेवून मी त्याच्यावरती दिवा ठेवून घेतलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। दिवा लावून घेतल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे। अक्षदा लावून घ्यायच्या आहेत आणि फूल व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने दिव्याला हात जोडून आपण पूजेला प्रारंभ करणार आहोत। त्यानंतर विड्याची 2 पानं आपल्याला इथं ठेवायची आहे। त्याच्यावरती अक्षदा ठेवून आपण त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपण याच्यावरती स्थापित करणार आहोत। गणपती बाप्पांना सर्वप्रथम आपण अभिषेक करून घेतलेले आहे। तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही इथे सुपारीही ठेवून त्याची पूजा करू शकता। गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे। दीप धूप दाखवायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्यानंतर जे आपण पूजेमध्ये सुगड मांडलेले आहेत त्या सर्वांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। या सणाविषयी एक कथा सांगितली जाते। तर पूर्वी शंकरासूर नावाचा दैत्य होता। तो खूप उन्मत्त झाला होता। त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले। ही देवता 60 योजनेत पसरली असून तिचे ओठ, नाक, लांबलचक व 9 हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे। प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना आहे। तर शंकरासूर आणि निंसासूर अशा 2 राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात। तर या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व घेतात अशी पद्धत आहे। सर्वप्रथम आपल्याला या सुगडांमध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत। पांढरे तीळ आपण या सुगडांमध्ये सर्वप्रथम भरणार आहोत। त्यानंतर एक एक करून सर्व भाज्या आपण याच्यामध्ये टाकायच्या आहेत। एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या हे सर्व आपल्याला या सुगडांमध्ये घालायचं आहे। बऱ्याच ठिकाणी या सुगडांना धागा बांधण्यात येतो। तर लाल पिवळा धागा किंवा पांढरा धागा त्याला हळदी कुंकू लावून तो धागा आपण सुगडाला बांधायचा आहे। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही सुगड पूजा करायची आहे। आमच्याकडे दोरीने सुगडांना बांधलं जात नाही त्या कारणाने मी इथं तुम्हाला दाखवलेलं नाही। पण तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच ही गोष्ट करायची आहे। तर या पूजेमध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळाली नाही किंवा एखादी भाजी जर तुमच्याकडे नसेल तर काही एक हरकत नाही आहे। तुम्ही आहेत त्या भाज्या सुगडांमध्ये घालून त्याची पूजा करायची आहे आणि देवांना ते अर्पण करायचं आहे। काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावरती लाल सुगड पालते ठेवण्याची पद्धत आहे। अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात। सुगडावरती अक्षदा, फुलं, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे। हे जे छोटंसं मी एक सुगड घेतलं होतं त्याच्यामध्ये मी तिळगुळ म्हणजे साखरेचे जे आपण तिळगुळ वाटण्यासाठी आणतो तर ते मी भरून ठेवलेले आहेत।
सुगडांची इथे आपली पूजा झालेली आहे, तर सर्व सुगडांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे. तुमच्या घरामध्ये 1 किंवा 2, 3 अशा जर तुम्ही महिला असाल तर प्रत्येकीचे 5-5 असे वेगवेगळे तुम्हाला सुगड पूजायचे आहे. तर इथे मी एकटीचे सुगड पूजा केलेली आहे. तुमच्याकडे जर तुमच्या सासूबाई किंवा जाऊबाई तुमच्या घरामध्ये असतील तर प्रत्येकीचे वेगळे वेगळे असे 5 सुगडांची तुम्ही देवघरापुढे पूजा करायची आहे. तर इथे पहा गणपती बाप्पांची ही पूजा झालेली आहेत आणि आपले सुगडही मांडून झालेले आहेत. तर सर्व सुगडांवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायच्या आहेत, दीप धूप दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व पूजा आपली इथं झालेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी ही पूजा किंवा सुगड पूजा झाल्यानंतर एका कपड्याच्या साहाय्याने ती पूजा झाकण्यात येते, कारण बऱ्याच जणांची आपल्या भरभराटीवरती लक्ष जाऊ नये किंवा नजर लागू नये त्या कारणाने ही पूजा झाकली जाते. तर आमच्याकडे असं काहीही केलं जात नाही. तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही पूजा झाकून ठेवायची आहे. तर इथे पहा मी विडेही ठेवलेले आहेत आणि त्यांचीही पूजा केली आहे. त्यानंतर आमच्या इकडे मंदिरामध्ये सर्व महिला जातात आणि मंदिरामध्ये एकमेकींना हळदी कुंकू लावून वौसा एकमेकींना द्यायचा असतो. बऱ्याच घरांमध्ये या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो. पुरणपोळी नैवेद्य म्हणून दाखवली जाते. तर तुमच्या घरामध्ये या दिवशी जो कोणताही गोडाचा पदार्थ बनलेला असेल तर तो नैवेद्य म्हणून आपल्याला या पूजेला दाखवायचा आहे. सर्वप्रथम आपण इथे पूजेच्या इथे ओवासणार आहोत, त्यानंतर देवघरामध्ये ओवासायचं आहे आणि तुळशीला. तर इथे पहा जी आपण पंती घेतली होती त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये हळदी कुंकू मिक्स करायचं आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला असे तीळ उचलून आपल्याला पूजेवरती असे तीळ व्हायचे आहेत. सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा असं म्हणायचं असतं. तर यातील पदराच्या साहाय्याने आपल्याला पदरामध्ये यातलं एक सुगड घ्यायचं आहे आणि ते आपण देवघराच्या तिथे म्हणजे देवांच्या तिथे आपण एक सुगड ठेवायचं आहे. तर या सुगड उचलताना त्याला पदर लावायचा आहे. देवाच्या तिथे आपल्याला देवघरामध्ये हे सुगड ठेवायचं आहे. तर 3 वेळा असं आपण वर खाली असं करणार आहोत. एक सुगड आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा असं बोलायचं आहे. त्यानंतरचं दुसरं सुगड आपल्याला तुळशी मातेजवळ म्हणजे तुळशी वृंदावनाजवळ आपण ते ठेवणार आहोत. तिथेही आपल्याला तुळशीला हळद कुंकू व्हायचं आहे, दिवा लावायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर एक सुगड आपल्याला तुळशी मातेच्या इथे सर्वप्रथम ठेवायचं आहे. आणि राहिलेले जे 3 सुगड आहोत ते आपण मंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही महिलांना बोलवायचं आहे आणि ते सुगड वाण म्हणून त्या महिलांच्या ओटीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. त्या महिला त्यांचे सुगड आपल्याला ओटीमध्ये वाण म्हणून देतात. ही सुगड पूजा करत असताना ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या राहिलेल्या भाज्याही आपल्याला बरोबर घेऊन जायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण ओटीमध्ये या भाज्या घ्यायच्या आहेत. आमच्या इकडे म्हणजे आमच्या भागामध्ये सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा, आला नगरात घ्या पदरात, घेती राणी कुणाची. तर घेती राणी कुणाची असं विचारल्यानंतर आपण आपल्या मिस्टरांचं नाव घेऊन घेती राणी विजयरावांचं मी असं म्हणते. तर आपणही ज्या ओटीत आपल्या साहित्य देत आहेत त्यांना किंवा ओटीमध्ये आपल्या ज्या वौसा देत आहेत त्यांना विचारायचं देती राणी कोणाची. तर ज्या देत आहेत त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं नाव उखाण्यामध्ये घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे काय बोलण्याची पद्धत आहे ते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर या दिवशी आपण जी विड्यांची पूजा केलेली असते तीही आपण विडे मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत आणि सर्व सवासनींकडून आपल्याला ते विडे आपल्या ओटीमध्ये घ्यायचे असतात. जर मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला अशा बऱ्याच सुवासिनी महिला दिसतील आणि तुमचं जाणं किंवा मंदिर जवळ नसेल, जाणं शक्य नसेल तर तुम्ही सुवासिनींना घरीही बोलवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे सर्व ओसेचं साहित्य तुम्ही ओटीमध्ये घ्यायचं आहे. आता जे आपण देवघरामध्ये एक सुगड ठेवलेला आहे आणि तुळशीपाशी त्यातील भाज्या आपण खाऊन घ्यायच्या आहेत. तर जे सुगड आहेत ते आपण तसेच ठेवायचे आहेत किंवा आपण जर कुंड्यांमध्ये गावाला जाणार असो तर कुंड्यांमध्ये ते पाणी घालून तुम्ही ठेवू शकता.
कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.